Hello student, welcome to our YouTube channel, that is the LRKEH Literaja Bokadam Educational Hub from the late Ramesh Varpudkar Junior College, Sonpet. Here we are going to discuss about the topic Kingdom Plantae. It is a very interesting topic. In the last lecture, we have to learn or observe the chart about the Kingdom Plantae. In this Kingdom Plantae, there are the two sub-kingdoms can be divided to in it. That is the Cryptogams and second is an Phanerogams. In this lecture, we have to learn about in a sub-kingdom, that is the Cryptogams. In this Cryptogams, they have also divided as in the form of two types, that is the non-vascular and vascular type. In the non-vascular, they have also two types, that is the division Thallophytes and division Bryophyta, right? मग आता या ठिकाणी आपल्याला हे जे काही सब किंगडम आहे किंगडम आहे प्लांटाय, हा एकतर आपण पाहिलेलं आहे की आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. कारण की आतापर्यंतची जी काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्या लिव्हिंग थिंग्समध्ये, लिव्हिंग वर्ल्डमध्ये सर्वात जास्त स्पेसिसेस आहेत त्या ठिकाणी आपल्याला प्लांटच्या ऑब्झर्व झालेल्या पाहायला भेटतील किंवा त्या ठिकाणी आपण पाहतो. मग त्याचं डिवायडेशन आहे, डिव्हिजन आहे, ते कशा प्रकारे काय केलं जातं, ते त्याच्या कॅरेक्टर्सवरती, त्याच्या फीचर्सवरती त्या ठिकाणी काय करतो आपण, त्याचं डिवायडेशन करत असतो. मग यामध्ये ह्या किंगडम प्लांटायचं डिव्हिजन हे त्या ठिकाणी दोन सब किंगडम्समध्ये पाहिलं. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये सब किंगडम्स क्रिप्टोगॅम्स आहेत, त्या क्रिप्टोगॅम्सचे दोन त्यामध्ये व्हॅस्क्युलर नॉन व्हॅस्क्युलर केले गेलेले त्या प्लांटच्या कॅरेक्टर्सवरतून. आणि त्याच नंतर त्या ठिकाणी नॉन व्हॅस्क्युलरचे दोन टाइप्स त्यामध्ये डिवाइड झालेले, ते म्हणजे डिव्हिजन थॅलोफायटा अँड डिव्हिजन ब्रायोफायटा, राईट. मग आता ह्या ठिकाणी आपण हे जे काही टोटल प्लांट सिस्टीम ऑब्झर्व करणार आहोत किंवा टोटल प्लांट बॉडीज त्या ठिकाणी आपण ऑब्झर्व केलेले आहेत, त्या प्रत्येक प्लांट बॉडीचं त्या ठिकाणी डिवायडेशन किंवा क्लासिफिकेशन हे त्या ठिकाणी त्या प्रत्येक प्लांटच्या कॅरेक्टर्सवरती काय करतात, डिपेंड्स असतं. म्हणजे त्या प्रत्येक प्लांटच्या रूट, स्टेम, लीफ, त्याचप्रमाणे फ्लावर्स अँड फ्रुट्स ह्या सर्वांवरती काय त्या ठिकाणी त्यांचं जे काही क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन डिवाइड होतं. आणि हे क्लासिफिकेशन डिवाइड होत असताना ह्या ठिकाणी ह्या सब किंगडम किंवा किंगडम, त्याचप्रमाणे त्या डिव्हिजन, त्या तशाच प्रकारे त्यांचं हे जे काही स्पेसिस आहेत, त्या स्पेसिस पर्यंत आपण क्लासिफाय करून त्या ठिकाणी त्याचा रिझल्ट पाहतो. मग आता ह्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे त्या ठिकाणी डिव्हिजन थॅलोफायटा. आता ही जी काही त्या ठिकाणी आपण किंगडम्स पाहिले, सब किंगडम पाहिलं, त्यामध्ये क्रिप्टोगॅम्स आहेत. क्रिप्टोगॅम्सचे त्याचे तीन डिवायडेशन, त्या ठिकाणी डिव्हिजन्स त्या ठिकाणी लेफ्ट डाऊन झालेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट डिव्हिजन आहे ती थॅलोफायटा आहे, सेकंड डिव्हिजन दॅट इज द ब्रायोफायटा अँड थर्ड डिव्हिजन इज अॅन टेरिडोफायटा. थॅलोफायटा अँड ब्रायोफायटा दॅट आर द नॉन व्हॅस्क्युलर अँड टेरिडोफायटा इट इज अॅन व्हॅस्क्युलर, राईट. आता हे जे काही त्या ठिकाणी आपण क्रिप्टोगॅम्स म्हटलेलं आहे, क्रिप्टोगॅम्स म्हणजे त्या ठिकाणी जे की ह्याच्या अगोदरच्या डेफिनेशन मध्ये आपण पाहिलं होतं, क्रिप्टोज दॅट इज द हिडन गॅमस, म्हणजे त्या ठिकाणी त्याला सीड ग्रोईंग तशा प्रकारची त्या ठिकाणी फॉर्म न होणारे, म्हणजे अब्सेन्स ऑफ फ्लावर्स अँड फ्रुट्स, तशा प्रकारची ही जी काही त्या ठिकाणी प्लांट्स आहेत त्याला आपण काय म्हटलेलं आहे, क्रिप्टोगॅम्स म्हटलेलं आहे. आणि हे जे काही थॅलोफायटा आहे ते थॅलोफायटा कशामध्ये, तर नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्समध्ये इन्क्लूड झालेला आहे. म्हणजेच त्यामध्ये जे काही झायलेम असेल किंवा फ्लोएम आहे हे टोटली काय त्याच्यामध्ये अब्सेंट असतं, राईट. म्हणजे ह्याच्या अगोदरचा आपण जो काही चार्ट तुम्हाला मी दाखवला, तो चार्ट त्या ठिकाणी काय करायचा, तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे किंवा तो त्या ठिकाणी ऑब्झर्व करायचा. प्रिव्हियस लेक्चरमध्ये तो चार्ट तुम्हाला दाखवला होता, राईट. मग आता ह्या ठिकाणी डिव्हिजन थॅलोफायटा आहेत. डिव्हिजन थॅलोफायटा म्हटलं की आपल्यासमोर पहिल्यांदा एक आणि एकमेव सध्या थॅलोफायटामध्ये सध्या तरी मॅक्झिममली जर पाहिलं आपण
तर एकच त्या ठिकाणी प्लांट बॉडी त्या ठिकाणी इन्क्लूड केली गेलेली आहे, ती म्हणजे कोणती, तर त्या ठिकाणी अल्गा आहे किंवा अल्गी, राईट. म्हणजे आता ही जी काय त्या ठिकाणी अल्गी आहे ती अल्गी म्हणजे काय, व्हॉट इज द अल्गी. आपण अल्गी पाहिलेली आहे का? हो, आपण आपल्या आजूबाजू आपल्या अवतीभोवती जे काही त्या ठिकाणी एरियाज आहेत, मग कोणते एरियाज असतील त्या ठिकाणी, त्यामध्ये जे काही मॅक्झिममली ॲक्वाटिक जे एरियाज आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी जिथे पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असतं अशा प्रकारच्या एरियाजमध्ये काय असतं, ह्या ठिकाणी ह्या अल्गी हे थॅलोफायटा काय असतात त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेले आपल्याला पाहायला भेटतात, राईट. मग आता हे जे काय थॅलोफायटा इज ॲन ए ग्रीक वर्ड. आता हे जे काय थॅलोफायटा आहे तो थॅलोफायटा कशापासून, तर त्या ठिकाणी ग्रीक वर्ड पासून तयार झालेला आहे. कोणता ग्रीक वर्ड, तर दे फॉर्म टू द थॅलस अँड फायटा. ह्या दोन वेगवेगळ्या ह्याच्यातून त्या ठिकाणी त्याचं डिवायडेशन झालेलं आहे. थॅलस इट मीन्स देर आर द अनडिफरन्शिएटेड अँड फायटा मीन्स प्लांट्स. अनडिफरन्शिएटेड प्लांट्स कॅन बी ग्रोईंग इन ए थॅलोफायटा. मग आता अनडिफरन्शिएटेड म्हणजे काय, जसं की आपण डिफरन्शिएशन करू शकत नाहीत. मग आता डिफरन्शिएशन करू शकत नाहीत म्हणजे काय, कशा प्रकारचं प्लांटचं डिफरन्शिएशन असतं, तर आपण पाहतो की डिफरन्शिएशन ज्यावेळेस आपण काही करत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या प्लांट्सचा जे काही डिफरन्शिएशन कशा थ्रू करतो, त्या ठिकाणी त्या प्लांट्सच्या रूट, स्टेम्स, लिव्स, फ्लावर्स आणि फ्रुट्स, सीड्स ह्याच्या थ्रू काय करतो आपण, त्याचं डिफरन्शिएशन करत असतो. मग आता ह्या ठिकाणी हे जे काय अनडिफरन्शिएटेड आहेत प्लांट्स, ते म्हणजेच त्या ठिकाणी डू नॉट डिवाइड टू ए रूट, स्टेम अँड लिव्स. म्हणजे जे की आपण त्याच्यातून त्या ठिकाणी त्या प्लांट्सची जी काय ऑब्झर्वेशन आहे ते ऑब्झर्वेशन त्याच्या लिव्स पासून, त्याच्या रूट्स पासून किंवा त्याच्या स्टेम्स पासून करू शकत नाहीत. अशा प्रकारच्या प्लांट्सला आपण काय म्हणतो, दॅट इज द अनडिफरन्शिएटेड प्लांट्स, म्हणजेच त्या ठिकाणी थॅलोफायटा. जसे की त्या ठिकाणी अल्गी आहे, अल्गी जर पाहिलं असेल आपण मराठीमध्ये म्हणतो त्या ठिकाणी शैवाळ. त्या शेवाळाचं त्या ठिकाणी पाहतो आपण, शेवाळाला ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस काय शेवाळ पाहतो, ते शेवाळामध्ये ज्यावेळेस आपण हे पाहतो त्यावेळेस त्या प्लांट्स, त्या शेवाळाला काही रूट्स, काही स्टेम्स, काही त्या ठिकाणी लीफ दिसतात का आपल्याला, नाही, सर्व सारख्या प्रमाणामध्ये दिसतं, राईट. म्हणजे एखादा शेवाळ आहे, त्या शेवाळाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचं डिव्हायडेशन करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील का, नाही. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज द अनडिफरन्शिएटेड प्लांट्स. म्हणजे अल्गी इट इज ॲन ओनली वन प्लांट, इट इन्क्लूड्स इन द थॅलोफाइट्स, राईट. म्हणजे आता हे जे काय थॅलोफाइट आहे, किंवा जर आपण एक्झाम्पलमध्ये आणखी जर घेतलात तर पृथ्वी तलावरती ज्यावेळेस त्या ठिकाणी पहिल्यांदा प्लांट सापडला तर तो कोणता असणार आहे, तर जवळपास मॅक्झिममली जर पाहिलं तर त्या ठिकाणी हा अल्गीचा आहे. मग ह्या अल्गीपासून त्या ठिकाणी दुसरे प्लांट्स काय झालेले त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं प्रोडक्शन झालं आणि त्यामध्ये त्याचं डिव्हिजन झालं. मग आता ही जी काही सायंटिफिक स्टडी आहे त्या ठिकाणी अल्गीची, आता आपण पाहतो की त्या ठिकाणी प्लांट्सची सायंटिफिक स्टडी करतो. मग आता ह्या प्लांट्समध्ये त्या ठिकाणी त्या अल्गीची सायंटिफिक स्टडी करायची, तर त्या अल्गीची सायंटिफिक स्टडी करत असताना त्याला काय म्हणायचं, इट इज नोन टू बी द फायकॉलॉजी. इट मीन्स दॅट इज द सायंटिफिक स्टडी ऑफ द अल्गी, इट इज नोन टू बी द फायकॉलॉजी. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, फायकॉलॉजी. ऍज टू द, मग आता त्या ठिकाणी ही जी काय फायकॉलॉजी आहे, त्या फायकॉलॉजी म्हणजे अल्गीची स्टडी किंवा थॅलोफायटाची स्टडी जी करतो आपण, तिला काय म्हणायचं, दॅट इज नोन टू बी द फायकॉलॉजी. मग आता जवळपास जर पाहिलं तर त्या ठिकाणी 70 स्पेसिसेस आर जवळपास टोटल मॅक्झिममली जर भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी थॅलोफायटाच्या स्पेसिसेस आहेत, पण जवळपास जर पाहिलं आपण तर 70 स्पेसिसेस ह्या काय त्या ठिकाणी आपण खाण्यामध्ये त्या ठिकाणी काय करतो, यूज करतो. मग आता खाण्यामध्ये जर म्हटलं तर त्या ठिकाणी काय व्हेजिटेबल्स आहेत, जॅम आहे, त्याचप्रमाणे काही केचप असतील किंवा वेगवेगळे फूड प्रोडक्ट्स असतील. अशा वेगवेगळ्या फूड प्रोडक्ट्स मध्ये त्या ठिकाणी काय करतो आपण, ह्या ठिकाणी ह्या 70 स्पेसिसेस काय करतो, वेगवेगळ्या 70 स्पेसिसेस त्या ठिकाणी त्या आपण खाण्यामध्ये यूज करत असतो. मग आता ही जी काही त्या ठिकाणी अल्गी आहे, अल्गी मॅक्झिममली जर पाहिलं आपण तर ती त्या ठिकाणी अक्वाटिक एरियामध्ये फॉर्म होते, प्रोड्यूस होते. अक्वाटिक म्हटलं की त्या ठिकाणी जिथं पाण्याचा निचरा जास्त प्रमाणामध्ये होतो अशा प्रकारचं अक्वाटिक.
मग ॲक्वाटिक प्लांट्स म्हणतो आपण ह्याला आणखी जर काही म्हटलं तर त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, ॲक्वाटिक प्लांट्स. मग आता अशा प्रकारचे हे जे काही ॲक्वाटिक प्लांट्स आहेत ते ॲक्वाटिक प्लांट्स म्हणून आपण आल्गीला ओळखतो. आणि हे आल्गी ही मराईन ॲज वेल ॲज फ्रेश वॉटर, म्हणजे त्या ठिकाणी जे काही सी आहे, समुद्र आहे, समुद्रामध्ये सुद्धा ह्या आल्गी आढळतात. तर त्या ठिकाणी फ्रेश वॉटरमध्ये म्हणजेच त्या ठिकाणी जे काही आपल्या घरातील पाणी, गोड पाणी म्हणतो आपण त्याला, मग ते तळ्यामधला असेल किंवा त्या ठिकाणी नदीचा असेल किंवा गंगेचा असेल किंवा त्या ठिकाणी बोरचा असेल. मग अशा प्रकारची जी काय त्या ठिकाणी फ्रेश वॉटर आहे त्या फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा काय आल्गी ही आढळत असते. राईट. देर आर द फ्यू ग्रो ऑन द अदर प्लांट्स ॲज एफिफाइट्स अँड सम आर ग्रोईंग टू द सिम्बायोटिकली. म्हणजे आता ह्यामध्ये जर त्या ठिकाणी आपण पाहिलं मॅक्झिममली जर त्या ठिकाणी त्याचे जे काही फीचर्स आहेत ते फीचर्स आता जवळपास आपल्याला ही जी काही सायंटिफिक स्टडी आहे ती सायंटिफिक स्टडी त्या ठिकाणी ऑब्झर्व करायची. कशाची? थॅलोफायटाची. मग आता ही थॅलोफायटाची जर त्या ठिकाणी स्टडी, सायंटिफिक स्टडी ऑब्झर्व करत असताना हे जे काही डिवायडेशन आहे ते डिवायडेशन आपण कशाच्या थ्रू करतो तर त्याच्या फीचर्स थ्रू, त्या आल्गीच्या त्या ठिकाणी कॅरेक्टर्स थ्रू आपण काय करतो ते त्याचं ऑब्झर्वेशन करतो. मग आता हे जे काही सायलेंट फीचर्स आहेत, सम आर द वी हॅव टू सीन इट. फर्स्ट दॅट इज द हॅबिटॅट. मग आता हे जे काही हॅबिटॅट आहे त्या ठिकाणी आल्गीचं ते कशा प्रकारचं हे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मग आता हे जे काय हॅबिटॅट आहे ते हॅबिटॅट कशा प्रकारचे, तर आल्गी आर मोस्टली ॲक्वाटिक, जे की अगोदरच तुम्हाला सांगितलंय. म्हणजे जे काय ॲक्वाटिक प्लांट्स म्हणून आपण ओळखले गेलेले ते ॲक्वाटिक प्लांट्स हे काय त्या ठिकाणी ह्या आल्गीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे आल्गी ह्या मॅक्झिममली ह्या ॲक्वाटिक प्लांट्स म्हणून ओळखल्या जातात. मग त्या कोणत्या, तर एकतर फ्रेश वॉटर असेल किंवा मराईन वॉटर असेल, दोन्ही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते काय आढळतात. फ्यू ग्रो ऑन द अदर प्लांट्स ॲज एपिफाइट्स अँड सम ग्रो ॲज ए सिम्बायोटिकली. मग आता ह्यामध्ये जे काही त्या ठिकाणी इपिफाइट आहेत किंवा इपिफायटिक प्लांट्स म्हणतो तशा प्रकारचे प्लांट्स आहेत आल्गी. त्याचप्रमाणे सिम्बायोटिकली डेव्हलप होणारे प्लांट्स आहेत. सिम्बायोटिकली म्हटलं की काय, त्या ठिकाणी सिम्बायोटिक म्हणजेच त्या ठिकाणी दोन जे की त्याला आपण काय म्हणू शकतो, सिम्बायोटिक असोसिएशन. राईट. त्याच्यावरून लक्षात आलं असेल. म्हणजे दुसऱ्या प्लांट्सवरती काय करतात, त्या डेव्हलप होतात. म्हणजे जसं की एक्झाम्पलमध्ये दोन वेगवेगळे प्लांट्स मिळून एकत्र होऊन त्या ठिकाणी जी तयार होते प्लांट बॉडी, तिला काय म्हणतो, सिम्बायोटिक असोसिएशन. सिम्बायोटिक असोसिएशन थ्रू त्या ठिकाणी तयार झालेली प्लांट बॉडी, दॅट इज द सिम्बायोटिकली प्लांट. राईट. म्हणजे आता ह्यामध्ये जर आपण एक्झाम्पलमध्ये घेतलं सिम्बायोटिकली डेव्हलप होणारी प्लांट, तर त्या ठिकाणी लायकेन आहे. म्हणजे लायकेन काय, तर त्या ठिकाणी फंजाय म्हणतो आपण, बरोबर आहे. पण फंजाय आणि आल्गी ह्या दोन प्लांट्सचं एकत्र येऊन ती जी काही प्लांट बॉडी तयार झाली तिला काय म्हटलेलं आपण, लायकेन्स. राईट. म्हणजे ह्याला काय म्हणतो, दॅट इज द सिम्बायोटिकली. अँड म्हणजेच आता ह्यामध्ये जे काही आपण पाहतो दोन वेगवेगळे एक प्लांट्स आहेत, प्लांट बॉडी आहेत किंवा सेल्स आहेत, ते एकत्र येतात आणि ते एकजीव होऊन ते एकमेकांना मदत करतात आणि ते ग्रो अप होतात. अशा प्रकारची ही त्या ठिकाणी सिम्बायोटिक असोसिएशन आपण त्या ठिकाणी पाहतो. सम आर इपिझॉइक. मग आता काही आल्गी हे ज्या आहेत त्या कशा प्रकारच्या, इपिझॉइक, दॅट इज द ग्रोईंग ऑर लिव्हिंग नॉन पॅरासायटिकली एक्सटेरियर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द इट. म्हणजेच ह्या ठिकाणी हे जे काही इपिझॉइक आहेत, इपिझॉइक मटेरियल म्हणतो आपण त्याला. काही इपिझॉइक प्लांट्स आहेत, ते इपिझॉइक प्लांट्स म्हणतो आपण त्याला. ते एपिझॉइक प्लांट्स हे कशा प्रकारचे, ग्रोईंग ऑर लिव्हिंग ऑन ए नॉन पॅरासायटिकली एक्सटेरियर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ठिकाणी जे काही नॉन पॅरासायटिकली आहेत, पॅरासायटिक आणि नॉन पॅरासायटिक आपण म्हणतो. आता पॅरासायटिक म्हटलं की पॅरासायटिक कशाला म्हणायचं, जे की त्या ठिकाणी आता हे इपिफायटिक आहेत, इपिफायटिक दुसऱ्यावरती तर डिपेंड आहेत, पण पॅरासायटिक आहेत का, नाही. आता जवळपास जर आपण म्हटलं पॅरासायटिक कशाला म्हणू शकतो, एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला आणखी एक सांगतो की त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल गोचिड. गोचिड माहिती, जनावरांच्या अंगावरती बसतं. आता गोचिड काय करतं, रक्त शोषून घेतं, बरोबर आहे. आपण जर एक्झाम्पलमध्ये जर म्हटलं तर त्या ठिकाणी गोचिडाला एक उपमा देतो, ती कशाला, राजकारणाची, जनतेची नाही का पिळवणूक करणार, रक्त शोषून घेणार. राईट. म्हणजे तसंच आपण हे काय करतो, हे गोचिड सुद्धा काय त्या ठिकाणी काय करतात, त्या जनावरच्या अंगावरती बसतात आणि त्याची जी काही ब्लड आहे ते ब्लड ऍब्झॉर्ब करतात.
मग हे दॅट इज द पॅरासाइटिक. इपिफायटिक आहे पण पॅरासाइटिक आहे. पण अल्गी जे आहे ते इपिफायटिक आहे बट नॉन पॅरासाइटिक आहे. आणखी जर पॅरासाइटिकचं दुसरं उदाहरण एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपल्याच शरीरामध्ये मॅक्झिममली ऑब्झर्व होणारं आपल्या डोक्यामध्ये असणारी राईट, ती काय, ती सुद्धा काय त्या ठिकाणी पॅरासाइटिक आहे. ती काय करते, आपलं रक्त शोषून घेते. राईट, बरोबर आहे. म्हणजे हे सुद्धा काय त्या ठिकाणी इपिफायटिक आहेत पण पॅरासाइटिक आहेत. पण ही जी काय अल्गी आहे ती अल्गी इपिफायटिक आहे बट नॉट पॅरासाइटिक. म्हणजेच त्याला नॉन पॅरासाइटिक म्हणतो आपण त्याला, जे की दुसऱ्याला विजा पोहोचवून स्वतः जीवन जगत नाहीत. आता आपल्या याच्यामध्ये असतात भरपूर जण की दुसऱ्याला त्रास देऊन नाही का स्वतः ऐशोआरामात राहतात. मग तशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण, पॅरासाइटिक म्हणतो. पण काही प्रमाणामध्ये अशा प्रकारचे सुद्धा त्या ठिकाणी प्लांट्स असतात जे की त्या ठिकाणी काय दुसऱ्यावरती डिपेंड्स असतात पण त्यालाही डेव्हलप होण्यासाठी मदत करतात आणि स्वतःही डेव्हलप होतात. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये अशी अॅनिमल्सही असतात की स्वतः जगत असताना ते काय करतात, दुसऱ्यालाही जगवतात. म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणतो की जवळपास जर म्हटलं आपण तर जे की त्या ठिकाणी प्लांट बॉडी आहे ती प्लांट बॉडी दुसऱ्याचं शोषण करून त्या ठिकाणी स्वतः डेव्हलप होत नाही. अशा प्रकारच्याला आपण नाही काय म्हणतो त्या ठिकाणी नॉन पॅरासाइटिक. म्हणजेच असा त्या ठिकाणी नॉन पॅरासाइटिकली एक्सटेरियर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजेच त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती त्या ठिकाणी नॉन पॅरासाइटिकली त्या ठिकाणी ते ग्रोप होतात. त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज द इपिझॉइड. राईट, म्हणजे हे झालं त्या ठिकाणी त्याचं हॅबिटॅट. नेक्स्ट दॅट इज द थॅलस स्ट्रक्चर. प्लांट बॉडी इज ए थॅलॉइड. आता थॅलॉइड म्हणले की त्या ठिकाणी डिस्क लाईक स्ट्रक्चर, थॅलस लाईक स्ट्रक्चर. मग आता डिस्क म्हटले की त्या ठिकाणी काय, डिश, प्लेट सारखा त्या ठिकाणी भाग आपल्याला पाहायला भेटतो. तशा प्रकारचं हे त्या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटल. दॅट इज द अनडिफरन्शिएटेड. मग आता त्याला काय म्हणतो आपण आणखी, अनडिफरन्शिएटेड. म्हणजे अनडिफरन्शिएटेड याच्या अगोदर सांगितलं तुम्हाला, म्हणजे काय त्यामध्ये रूट, स्टेम आणि लिव्ज ह्याचं जे काही डिवायडेशन आहे ते डिवायडेशन करता येत नाही. तशा प्रकारच्याला आपण काय म्हणतो, अनडिफरन्शिएटेड. म्हणजे दॅट इज द थॅलॉइड स्ट्रक्चर or thallus-like structure. They may be the small, unicellular, microscopic, like to the chlorella. मग आता हे जे काय त्या ठिकाणी ह्याचं जे काही कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स कशा प्रकारचे, दे हॅव अ स्मॉलर साईज. ती काय खूप लहान साईज आहे, बारीक साईज आहे. मग काय संबर त्या ठिकाणी काय म्हणतो मी, समार. म्हणजे त्या ठिकाणी काही ह्या स्मॉल साईज मध्ये आहेत तर काही लार्ज मध्ये सुद्धा आहेत. तर स्मॉल साईज मध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो दे हॅव ऑल्सो युनिसेल्युलर, ओनली वन सेल्स कॅन बी फाउंड टू इन इट. दे हॅव ऑल्सो मायक्रोस्कोपिक आहे ते आपण असं नेकेड आयजनं पाहू शकतो का, नाही. लाईक टू द एक्झाम्पल मध्ये जर घेतला आपण तर त्या ठिकाणी क्लोरेला इट इज अन ए नॉन मोटाईल स्पेसिस. ती हालचाल न करू शकणारी स्पेसिस आहे. तर हालचाल करणारी स्पेसिस कोणती आहे, दॅट इज द क्लॅमॅडोमोनास. क्लॅमॅडोमोनास काय, त्याचे जे काय फिलामेंट्स आहेत त्या फिलामेंट्स थ्रू काय करते, हालचाल करते, एका ठिकाणून दुसरीकडे जाते, ट्रान्सफर होते. म्हणजे अशा प्रकारची जी काही त्या ठिकाणी क्लॅमॅडोमोनास असेल किंवा क्लोरेला असेल, हे दोन्हीही त्या ठिकाणी स्पेसिसेस आहेत. त्या दोन्हीही स्पेसिसेस कशा प्रकारचे, स्मॉलर इन साइज, युनिसेल्युलर अँड मायक्रोस्कोपिक. हे 3 कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तर क्लोरेला इट इज अन ए नॉन मोटाईल अँड क्लॅमॅडोमोनास इट इज अन ए मोटाईल. म्हणजे ते हालचाल करणार आहेत. मग आता हे जे काही सेल स्ट्रक्चर आहे ते सेल स्ट्रक्चर त्या ठिकाणी पाहत असताना इट इज अन ए मल्टीसेल्युलर अनब्रँच्ड फिलामेंटस. आता हे जे काही त्या ठिकाणी ह्याच्या अगोदर पाहिलं आपण की लार्जर इन साइज, सम आर बीइंग लार्जर इन साइज. Also they have multicellular and unbranched. मग आता ह्याच्या अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की काही काय स्मॉलर इन साइज आहेत, युनिसेल्युलर आहेत आणि मायक्रोस्कोपिक आहेत. त्याच्या 2 एक्झाम्पल सांगितल्या, त्या म्हणजे कोणत्या, क्लोरेला आणि क्लॅमॅडोमोनास. तर ह्याच्या विरुद्ध म्हटलं तर दॅट इज द मल्टीसेल्युलर, अनब्रँच्ड अँड फिलामेंटस.
म्हणजे ह्या ठिकाणी हे जे काही फिलामेंटस म्हटलं की त्या ठिकाणी त्यांचं जे काही हालचाल करण्याची प्रोसेस म्हणतो आपण त्याला. आता मल्टीसेल्स आहेत ह्याच्यामध्ये, दे हॅव मल्टीसेल आर फॉर्मड टू इन इट. फिलामेंटस, ह्या फिलामेंटस थ्रू त्या ठिकाणी ते एका ठिकाणून दुसरीकडे हालचाल करतात. दॅट इज नोन टू बी द एक्झाम्पल स्पायरोगायरा ऑर ब्रँच्ड अँड फिलामेंटस लाईक कारा. जी काही कारा आहे, काराची वनस्पती आहे, स्पेसिस आहे, ती कशा प्रकारची, तर दॅट इज द ब्रँच्ड ऑर फिलामेंटस. मग त्याचप्रमाणे जर एक्झाम्पल मध्ये आणखी जर घेतलं तर सार्गॅसम आहे. अँड सार्गॅसम आणि केल्प, इट इज अ ह्यूज मॅक्रोस्कोपिक सीवीड्स विच इज मेजर्स मोर दॅन द 60 मीटर्स इन द लेंथ. मग आता ह्यामध्ये जर त्या ठिकाणी सार्गॅसम असेल किंवा केल्प असेल, अशा प्रकारच्या दोन स्पेसिसेस आहेत. त्या स्पेसिसेस दॅट आर द ह्यूज मॅक्रोस्कोपिक. ह्यांची साईज आहे ती साईज कशी आहे, मोठी आहे, लांब आहे. सी दॅट इज प्रोड्युसिंग डेव्हलप्ड इन ए सी, म्हणजेच त्या ठिकाणी मराईन वॉटरमध्ये त्या ठिकाणी काय ऑब्झर्व होतात. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, सीवीड्स विच मेजर्स मोर दॅन द 60 मीटर्स. ज्याची जी काही लेंथ आहे ती त्या ठिकाणी किती मॅक्झिममली 60 मीटर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे हे सार्गॅसम किंवा केल्प जे की त्या ठिकाणी मराईन वॉटरमध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्व होतात. त्याच्यानंतर त्याचं जे काही सेल वॉल आहे ते सेल वॉल, सेल स्ट्रक्चर आहे, सेल स्ट्रक्चर त्या ठिकाणी ऑब्झर्व करत असताना सेल वॉल कंटेन्स आयदर पॉलिसॅक्राइड लाईक टू द सेल्युलोज ऑर ग्लुकोज ऑर ए व्हरायटी ऑफ द प्रोटीन्स ऑर बोथ. म्हणजेच आता ह्या ठिकाणी हे जे काही सेल वॉल आहे ती सेल वॉल त्या ठिकाणी कशापासून, त्या ठिकाणी पॉलिसॅक्राइड्स थ्रू त्या ठिकाणी फॉर्म झालेली. दॅट इज फॉर्म इन ए सेल्युलोज किंवा ग्लुकोज मटेरियल थ्रू त्या ठिकाणी फॉर्म होते. किंवा त्याचप्रमाणे जे काही व्हरायटी ऑफ प्रोटीन्स आहेत त्या प्रोटीन्स थ्रू त्या ठिकाणी त्यांचं फॉर्मेशन होतं. किंवा त्यामध्ये ग्लुकोज किंवा प्रोटीन्स हे दोन्ही इन्क्लूड होतात. म्हणजे जे काही सेलचं आउटर लेअर स्ट्रक्चर आहे ते कशापासून मेडअप झालेलं आहे, त्या ठिकाणी पॉलिसॅक्राइड. मग पॉलिसॅक्राइड कशा प्रकारचे पॉलिसॅक्राइड, दॅट आर द ग्लुकोज किंवा त्या ठिकाणी सेल्युलोज, ह्या दोन मटेरियल पैकी. किंवा त्याचप्रमाणे काही प्रोटीन्स आहेत त्या प्रोटीन्स थ्रू त्या ठिकाणी ते प्रोड्यूस होतात. किंवा दोन्हीही ग्लुकोज असेल किंवा सेल्युलोज असेल किंवा त्या ठिकाणी प्रोटीन्स असतील, ह्यांच्यापैकी दोघांकडूनही त्या ठिकाणी काय होतं, त्याचं जे काही मटेरियल आहे ते फॉर्म होतं आणि त्याच्या थ्रू ते त्या ठिकाणी सेल वॉल प्रोड्यूस होते. मग आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट आहे त्या ठिकाणी जे काही फीचर ते म्हणजे काय, तर त्या ठिकाणी रिझर्व्ह फूड मटेरियल. मग हे रिझर्व्ह फूड मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च. हे रिझर्व्ह फूड मटेरियल म्हणजे काय, आपण ते जे काही त्या ठिकाणी आपल्याला लागणारं अन्न आहे ते अन्न आपण कशाच्या थ्रू त्या ठिकाणी स्टोअर करतो. मग आता आपण जवळपास पाहतो की आपणही आपलं जे काही लागणारं अन्न आहे ते त्या ठिकाणी काय करतो, स्टोअर करत असतो. म्हणजे आपण काय करतो, उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस ज्वारीची काढणी होते, गव्हाची काढणी होते, त्यावेळेस आपण काय करतो, तेवढा स्टॉक करून ठेवतो, बरोबर आहे. व्हेजिटेबल्सचा स्टॉक करतो का, नाही, कारण की ते टिकत नाहीत. जे टिकणाऱ्या वस्तू आहेत त्याच्या आपण स्टॉक करतो. तसंच प्लांटही करत असतात. ज्या टिकणाऱ्या वस्तू आहेत त्याचं काय करतात, ते स्टॉक करतात. मग ते स्टॉक कशाच्या स्वरूपामध्ये करतात, ॲज इन द फॉर्म ऑफ स्टार्च अँड इट्स अदर फॉर्म्स. मग आता रिझर्व्ह फूड मटेरियल हे कशाच्या स्वरूपामध्ये ते स्टोअर करतात, स्टार्चच्या स्वरूपामध्ये ते काय करतात, स्टोअर करतात. ऑर इट इज अदर फॉर्म्स. म्हणजे आता अदर फॉर्म्स म्हणल्यानंतर काय, आता या बुक्स मध्ये तर दिलेलं नाही अदर फॉर्म्स कोणकोणते, तर त्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की त्या ठिकाणी लॅमिनाराइन किंवा मॅनिटॉल ह्या दोन वेगवेगळ्या जे काही रिझर्व्ह फूड मटेरियल आहे त्या रिझर्व्ह फूड मटेरियल त्या ठिकाणी स्टार्च किंवा ह्या ठिकाणी लॅमिनाराइन किंवा मॅनिटॉल अशा प्रकारच्या ह्याच्यामधून काय करतात, ते स्टोअर करतात. मग आता नेक्स्ट आहे त्या ठिकाणी फीचर्स. त्यामध्ये इम्पॉर्टंटली पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी काय, रिप्रोडक्शन इम्पॉर्टंट पार्ट आहे त्या ठिकाणी. लिव्हिंग थिंग्स मधलं, लिव्हिंग थिंग्स आपण त्याला म्हणतो त्याच्यामुळे त्यामध्ये ते तर काय, तर रिप्रोडक्शन. मग आता हे रिप्रोडक्शन कशा प्रकारे होतं, रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय द व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल अँड सेक्शुअल मेथड्स. म्हणजे आता हे जे काही व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे त्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनही त्या ठिकाणी फॉर्म होतं त्यांचं रिप्रोडक्शन. म्हणजे त्याची जी काही त्या ठिकाणी प्लांट बॉडी आहे त्या प्लांट बॉडीला कट केले की त्या ठिकाणी जवळपास आपण जर म्हटलं तर नदीतलं शेवाळ आणलं आणि आपल्या टँकमध्ये टाकलं तर त्या ठिकाणी पूर्ण डेव्हलप होतं ते, बरोबर आहे. दॅट इज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे,
म्हणजेच स्पोर्स थ्रू फॉर्मेशन होणं त्या अशा प्रकारचं असेल, किंवा बर्ड्स थ्रू त्या ठिकाणी त्याचं फॉर्मेशन होणं अशा प्रकारचे असेल, हे सुद्धा काय त्या ठिकाणी असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. किंवा गॅमेटोफाइट्स, मेल गॅमेट असेल किंवा फिमेल गॅमेट्स असतील, ह्या दोघांच्या थ्रू सुद्धा त्या ठिकाणी ते रिप्रोडक्शन होतं, म्हणजे दॅट इज नोन टू बी द सेक्शुअल मेथड्स. म्हणजे हे जे काय तिन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन हे त्या ठिकाणी ह्या थॅलोफायटामध्ये आपल्याला झालेलं पाहायला भेटतं. म्हणजेच कोणकोणतं, दॅट इज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. राईट. नेक्स्ट दॅट आर द लाईफ सायकल. आता ही जी काही लाईफ सायकल आहे ती लाईफ सायकल कशा प्रकारची आहे आणि लाईफ सायकल कशी ग्रो होते. द लाईफ सायकल शो द फिनोमेनॉन ऑफ अल्टरनेशन ऑफ जनरेशन्स, डॉमिनंट हेप्लॉइड अँड रिड्युस्ड डिप्लॉइड फेजेस. म्हणजेच इथे त्या ठिकाणी अल्टरनेशन ऑफ जनरेशन त्या ठिकाणी फॉर्म होते. अल्टरनेशन ऑफ जनरेशन फॉर्म होते म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी एकानंतर एक त्या ठिकाणी त्याचं जनरेशन कंटिन्युअली चालू राहणार. म्हणजे हेप्लॉइड स्टेज अँड रिड्युस्ड इन ए डिप्लॉइड फेज. म्हणजेच त्या ठिकाणी जे काही डॉमिनंट फेज आहे हॅप्लॉइडची त्याचं त्या ठिकाणी फॉर्मेशन होणं आणि त्याचं रिड्युसिंग कशामध्ये, तर डिप्लॉइड फेजेसमध्ये होणे. म्हणजेच त्या ठिकाणी त्या प्लांट्स कंटिन्युअली ग्रो अप होणे. म्हणजेच त्याची जी काही त्या ठिकाणी लाईफ सायकल आहे ती लाईफ सायकल कंटिन्युअली काय होते, फॉर्म होत राहते. कंटिन्युअली काय चालत राहते. त्या ठिकाणी डिस्टर्ब होतं का, काही नाही. Algae are classified as per its pigments like to the chlorophyll, xanthophylls and phycobilins. मग आता ही जी काय algae आहे ती algaeचं ते त्या ठिकाणी क्लासिफिकेशन आहे. ती क्लासिफिकेशन कशावरती, तर त्याच्या जे काही पिगमेंट्स आहेत त्या पिगमेंट्स वरती त्या ठिकाणी त्याचं क्लासिफिकेशन झाले गेलेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे आता ही जी काही त्या ठिकाणी क्लासिफिकेशन आहे ती क्लासिफिकेशन अल्गीचं फॉर्म होत असताना किंवा त्याचं डिवायडेशन होत असताना, आता यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अल्गीचं क्लासिफिकेशन पाहायचंय, त्याचं डिवायडेशन पाहायचंय. अल्गी कोणकोणत्या अल्गी कशा कशा प्रकारे डिवाइड झालेल्या आहेत, मग त्या कशाच्या थ्रू डिवाइड होतात, तर त्या ठिकाणी त्याच्या पिगमेंट्स थ्रू. म्हणजे जर आता पाहतो आपण त्या ठिकाणी प्लांट्स म्हटले की प्लांट्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल कोण करतं, त्या ठिकाणी पिगमेंट्स करत असतात, क्लोरोफिल पिगमेंट्स करत असतात. कारण की जी काही सनलाईट एनर्जी आहे ती सनलाईट एनर्जी ऍब्झॉर्ब करणं आणि त्याचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करणं हे कोण करतं, तर त्या ठिकाणी क्लोरोफिल पिगमेंट्स करतात. त्याचप्रमाणे काही प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे ते कार्बन डायऑक्साईड सुद्धा ऍब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतं, ह्या ठिकाणी हे पिगमेंट्स करत असतात. मग मॅक्झिममली जर पाहिलं आपण अल्गीचं तर 50% जे काही एन्व्हायरमेंट मधला 50% कार्बन डायऑक्साईड आहे तो 50% कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करण्याचं काम हे कोण करतं, अल्गी करत असते. अल्गी काय करतात, तर मॅक्झिममली त्या ठिकाणी ती कार्बन डायऑक्साईड त्याचप्रमाणे त्याची जी काही फोटोसिंथेसिस रेज आहेत म्हणजेच त्या ठिकाणी सनलाईट आहे ती सनलाईट ट्रॅप करण्याचं काम करते. म्हणून जे काही बॅलन्स आहे त्या ठिकाणी आपलं वर्ल्ड मधलं ते वर्ल्ड मधलं बॅलन्स हे त्या ठिकाणी व्यवस्थित राहतं. म्हणजे अशा प्रकारची जी काय त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आहे म्हणजेच पोल्युशन आहे ते पोल्युशन कमी करण्यासाठी ह्या ठिकाणी थॅलोफायटा युजफुल आहे. म्हणजे अशा प्रकारचं जे काही क्लासिफिकेशन आहे ते त्या ठिकाणी कशावरती, त्याच्या पिगमेंट्सवरती डिपेंड्स असतं. म्हणजे दॅट इज द क्लोरोफिल्स, झॅन्थोफिल्स अँड फायकोबिलिन्स. हे जे काही त्या ठिकाणी क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत त्या क्लोरोफिल पिगमेंट्स थ्रू त्याचं काय होतं, क्लासिफिकेशन होतं. जे की आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये नेक्स्ट टॉपिकमध्ये काय त्याचं जे काही डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये त्या ठिकाणी त्या अल्गीचे किंवा थॅलोफायटाचे टाइप्स आहेत क्लासिफाय केलेले ते त्या ठिकाणी ऑब्झर्व करायचे. राईट. आता इथपर्यंत तर तुम्हाला त्या ठिकाणी समजलं ह्या ठिकाणी जे काही डिव्हिजन थॅलोफायटा आहे त्या डिव्हिजन थॅलोफायटाचे जे काही फीचर्स आहेत, सायलेंट फीचर्स आहेत किंवा त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स आहेत ते त्या ठिकाणी आपण पाहिले, कॅरेक्टर्स आहेत ते त्या ठिकाणी पाहिले. एक म्हणजे हॅबिटॅट, दुसरे म्हणजे थॅलॉइड स्ट्रक्चर, त्याचप्रमाणे त्यांचं जे काही सेल्युलर मटेरियल आहे ते, त्याचप्रमाणे त्याचं जे काही सेल वॉल आहे ती, रिझर्व्ह फूड मटेरियल कशा प्रकारचं आहे, रिप्रोडक्शन कशा प्रकारचं आहे, लाईफ सायकल कशा प्रकारची, हे जे काही टोटल आहे त्या ठिकाणी त्याचं फीचर्स, त्याचे कॅरेक्टर्स हे त्या ठिकाणी ह्याच्यावरून आपण त्या ठिकाणी त्या अल्गीची स्टडी करणार आहोत. राईट. म्हणजे या इथपर्यंत आपण जे काही पाहिलं ते ह्या ठिकाणी जे काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे त्या ठिकाणी थॅलोफायटाचा तो त्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. यानंतर ह्याचे जे काही नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण ह्या काय अभ्यास करणार आहोत तर ह्या ठिकाणी ह्याचे जे काही टाइप्स आहेत ह्याचं जे काही क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन आपण नंतर पाहणार आहोत. राईट. ठीक आहे. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्या ठिकाणी लाईक आणि सबस्क्राईब बटन दाबण्यासाठी विसरू नका. काही प्रॉब्लेम असेल तर फोन करून विचारू शकता. थँक्यू. धन्यवाद.